नमस्कार. आज इथे डिजिटल मीडिया जो महाराष्ट्राच्या बातम्या आहेत त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि आज तुकाराम महाराजांची बीज आहे, त्यानिमित्त आलेल्या सर्वच दौंडवासियांचं आम्ही गोलांडे परिवार आणि इथला जो समस्त वाणी परिवार आहे आमचा, तो सहर्ष असं स्वागत करीत आहे. सगळ्यांना आम्ही यथेच्छ असं प्रसाद ठेवलेला आहे. तर सर्व धर्म समभाव म्हणून आम्ही जो काही इथं उपक्रम राबवतो, तर एक दिवस का होईना आमच्या सर्व वाणी समाज हा दुकान वगैरे बंद ठेवून सर्वजण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असतात. लहान मोठ्यांना कळावं की आपले महाराजांनी काय केलं आणि कशामुळे ते म्हणजे वैकुंठ गमन झालं, की जे आपल्याला की खूप वेळा तिष्ठत राहावं लागतं आणि त्यानंतर वैकुंठाला जातो की नाही माहित नाही, पण आपले महाराज गेलेले आहेत. तर हे आपल्या मुलांना कळावं म्हणून हा उपक्रम असतो. तर त्यासाठी एक छोटा अभंग घेऊया तुकारामांचा. बोलेची पळीला नाद माझ्या संग, काळ बोलेची पळीला नाद माझ्या संग, देवानीच्या दारी आज रंगला भंग, देवानीच्या दारी आज रंगला भंग, काळ बोलेची पळीला नाद माझ्या संग, काळ बोलेची पळीला नाद माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, दरबारी आले रंगारी राव, दरबारी आले रंगारी राव, झाले कडूप नाही भेदभाव, झाले कडूप नाही भेदभाव, गावना सारे होऊनी रंग, गावना सारे होऊनी रंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. आणि आम्ही खूप खूप आम्हाला नशीबवान समजतो की आम्ही तुकाराम महाराजांच्या वंशातले आहोत आणि त्याच्यामुळे खूप आम्ही आज धन्य मानतो आणि ही संधी आम्हाला आज मिळाली त्याबद्दल आपल्या महाराष्ट्र चॅनलचे पण आम्ही खूप खूप धन्यवाद. तुकाराम महाराज. सचिन गोलांडे. आज दौंड येथे प्रदीप पंढरपूर मानण्यात येणाऱ्या या ठिकाणी आम्ही तुकाराम बीज वैकुंठ गमन सोहळा अतिशय उत्तमरित्या पार पाडतो. हे वर्ष 376 वर्ष आहे तुकाराम वैकुंठ गमन सोहळ्याचे आणि दरवर्षी आमची मोठी पंगत असते. खूप लोक प्रसाद घेऊन आनंदाने जेवून जातात, यातच आम्हाला समाधान आहे. आणि दरवर्षी आम्ही अशीच साजरी करावी तुकाराम बीज, सर्व लोकांनी साथ द्यावी हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. मी सतोशीला शेखर गोलांडे. आजचा जो कार्यक्रम आहे हा तुकाराम बीज वैकुंठ गमन सोहळा दरवर्षी अखिल भारतीय कुलवंत वाणी समाज हा छोटासा कार्यक्रम सादर करत असतो. यामध्ये सकाळी कीर्तनकार येतात, वेगवेगळ्या ठिकाणावरून आम्ही कीर्तनकार दरवर्षी बोलवतो. त्याच्यानंतर काल्याचं कीर्तन होतं, ते काल्याचं कीर्तन झालं की महाआरती वगैरे होऊन महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. त्याच्यानंतर पालखी होते. अशा प्रकारे दरवर्षी आम्ही हा तुकाराम बीज वैकुंठ गमन सोहळा हा साजरा करत असतो. अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद करा विनाशा, सकळ देवा कृपाळू आदी केशवा, महानंदा महाद्वा, क्षीर सागरा शेष नयना, कमल नयना कमलावती, कामिनी मोरा मदन मूर्ती, भवतारका बलिजाक्षिती,
वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनिया जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्णा तुका लोटांगणी मद द्यावाजी चरणी हेच करतसे विनवणी भगवंदनी सोडवावे भगवंदनी सोडवावे भगवंदनी सोडवावे ज्ञानबा तुकाराम महाराज की जय.